नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही वनस्पतीची फुलं आहेत आणि ही आयुर्वेदामधली अतिशय उत्तम अशा पद्धतीची वनस्पती ही आहेत मोहाची फुलं, ज्याला मधुका इंडिका असं शास्त्रीय नाव आहे. याला बटर ट्री सुद्धा म्हटलं जातं आणि याला मधुका असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. आदिवासी बांधवांचा कल्पवृक्ष आहे हा मोह. अनेक दृष्टीनं आयुर्वेदिक असणारी ही वनस्पती, याची फुलं, पानं, खोड, त्याचबरोबरीनं बिया आणि फळ हे सर्वच याचं आयुर्वेदिक असणारी ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीचा जर वापर केला तर आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. या वनस्पतीचं तुम्हाला विविध पदार्थ सुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील. या वनस्पतीपासून दारू सुद्धा बनवली जाते आणि त्यामुळे हा मोह हा बदनाम आहे. पण या दारूपेक्षाही या वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे मोठे आहेत आणि या वनस्पतीचं व्हिनेगर बनवलं जातं, सायरप बनवलं जातं आणि जाम सुद्धा या वनस्पतीचे बनवले जातात. या वनस्पतीचं तेल सुद्धा खूप आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्वाचं असतं. जर जिथं दिसतील तुम्हाला तिथे या वनस्पतीचे जर तुम्ही फुलं 2-3 फुलं जर खाल्ली तर तुमच्या शरीराला त्याचे खूप सारे फायदे होतात. तर याचा जो पहिला उपयोग आहे तो ब्रोंकायटिस किंवा श्वसनदाह ज्याला आपण म्हणतो, श्वसन संस्थेचे जे आजार असतात ते या वनस्पतीच्या फुलांनी सहजरित्या बरे होतात. साधारणतः मार्च मध्ये या वनस्पतीला फुलं येतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही वनस्पतीची फुलं सकाळी गळत असतात. तर सकाळी सकाळी आदिवासी बांधव जे आहेत ते ही फुलं, मोहाची फुलं वेचायला जात असतात. तर तुम्हाला ब्रोंकायटिस असेल, श्वसनदाह असेल तर तुम्हाला 30 ग्रॅम फुलं घ्यायची आहे. ती साधारणतः आपल्याला सुकल्यानंतर मनुक्यासारखी दिसतात. तर 30 ग्रॅम फुलाची पावडर घ्यायची आहे आणि 250 ml दुधामध्ये, म्हणजे पावशेर दुधामध्ये तुम्ही जर ही घेतली 2-3 दिवस, कधीही घेऊ शकता, सकाळी, संध्याकाळी, दुपारी, कधीही, जेवणाआधी, जेवणानंतर, तर तुमच्या शरीरामधला जो ब्रोंकायटिसची समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. बऱ्याच जणांना संधिवातीचा त्रास असतो. तर या वनस्पतीच्या सालीचा जर काढा तुम्ही घेतला तर काढा कसा तयार करायचा आहे तर 5 ग्रॅम मोहाची साल घ्यायची आहे, 2 कप पाण्यामध्ये टाकून उकळवायची आहे 1 कप होईपर्यंत. आणि हा काढा तुम्ही कधीही घेऊ शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, जेवणानंतर, जेवणाआधी, कधीही. तरी तुमचा संधिवातीचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्याचबरोबर या वनस्पतीच्या फळापासून जे निर्मित तेल असतं त्या तेलाने जर तुम्ही तुमचे सांधे चोळले तर सांधेदुखीचा त्रास हा त्वरित बंद होऊन जातो या वनस्पतीच्या वापराने. त्याचबरोबर मधुमेहाची समस्या बऱ्याच जणांना असते. या वनस्पतीच्या वापराने मधुमेह तुमचा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो. या वनस्पतीच्या सालीचा काढा मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बनवून घेतला तर तुमचा मधुमेह पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो. बाळाला दूध कमी येण्याची समस्या असते तर हे दूध या वनस्पतीच्या फुलाने सहजरित्या वाढलं जातं. त्याचबरोबर काही माता भगिनींच्या स्तनामध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात, दुधाच्या गाठी असतील तर त्या गाठी या वनस्पतीच्या फुलाच्या वापराने सहजरित्या विरघळून जातात. कुठलाही तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट होत नाही. या वनस्पतीची जी फुलं आहेत ती वाळवलेली फुलांची तुम्ही चटणी करून खायची आहे. ती चटणी कशी करायची आहे तर तुम्ही साधारणतः 50 ग्रॅम वाळलेली फुलं घेतली, त्याच्यामध्ये तुम्हाला 25 ग्रॅम खुरासणी किंवा काराळे मिक्स करायचे आहे. दोन्हीला कुटून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी. अतिशय उत्तम चव लागते आणि तुमच्या शरीराला त्याचे खूप सारे फायदे सुद्धा होतात. उष्णतेचे विकार सुद्धा या वनस्पतीच्या वापराने सहजरित्या निघून जातात. तुमच्या शरीरामध्ये उष्णतेचे विकार असतील तर या फुलाच्या वापराने ते सहजरित्या निघून जातात. तुमच्या छातीमध्ये कफ झालेला असेल, बऱ्याच जणांना छातीमध्ये कफ होण्याची समस्या असते, दम्याचा त्रास असतो, तर हा या फुलाच्या वापराने सहजरित्या बरा होतो. या वनस्पतीची जी फुलं आहे ती फुलं झडल्यानंतर त्या ठिकाणी एक फळ येतं आणि त्या फळामध्ये बी निघतं, तो जे शेंगदाण्यासारखा मगज निघतो, त्याचं तेल काढलं जातं. हे तेल चवीला थोडं कडवट असतं पण हे तेल आयुर्वेददृष्ट्या खूप महत्वाचं असतं. मोहाचं तेल तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सुद्धा सहज उपलब्ध होईल. तुमच्या त्वचा रोगावर हे खूप महत्वाचं असतं. ज्या ठिकाणी तुम्हाला त्वचा रोग झालेला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही हे तेल आणि या मोहाच्या पानाची राख करायची आहे, सावलीमध्ये वाळवून, ओलं पान सावलीमध्ये वाळवून त्याची राख करून, जर पानाची राख आणि हे मोहाचं तेल जर तुम्ही मिक्स करून त्वचा रोगावर लावलं, तुमच्या ज्या ठिकाणी त्वचा रोग झालेला आहे त्या ठिकाणी जर लावलं तर तुमचा त्वचारोग सुद्धा सहजरित्या निघून जातो. त्याचबरोबर तुमची सांधेदुखीची समस्या असेल, बऱ्याच जणांना पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीची समस्या असते, त्या ठिकाणी जर या तेलाने मालिश केली तर ती सुद्धा या तेलाच्या मालिशने पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर काही जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, पोट साफ होत नाही व्यवस्थित, त्यांच्यासाठी सुद्धा हे तेल खूप महत्वाचं आहे, वरदान आहे. हे आदिवासी बांधव नेहमी आपल्या आहारामध्ये वापरत असतात. जर हे तेल तुम्ही खाल्लं तर तुमच्या पोटामधली बद्धकोष्ठता पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर मूळव्याधीचा जो त्रास आहे तो सुद्धा या
निघून जातो. सायटिका सारखा भयानक आजार सुद्धा या वनस्पतीच्या फुलाच्या वापराने सहजरित्या निघून जातो. तर तुम्हाला जिथं दिसतील तिथं या फुलाचा तुम्ही वापर करा. तुमच्या शरीरातले बरेचसे जे आजार आहेत ते या वनस्पतीच्या वापराने सहजरित्या निघून जातात. तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.